मिरखल येथील श्री बिरलिंगेश्वर जत्रा महोत्सवानिमित्त भव्य पालखी मिरवणूक, ढोल ताशांचा गजर आणि महिलांचे पारंपरिक नृत्य व एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला। सौभाग्यवती स्त्रिया एकच वेशभूषा करून डोक्यावर मंगलतुष घेऊन सोहळ्यात सहभागी। होलसूर तालुक्यातील मिरखल गावात श्री बिरलिंगेश्वर जत्रा महोत्सवानिमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिरखल गावात रविवारी श्री बिरलिंगेश्वर जत्रा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुवर्णा मेत्रे यांनी समाज बांधवांना मोलाचा संदेश दिला। मागासलेल्या धनगर समाजाला जर सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करायची असेल तर धार्मिक जागृतीसोबतच शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे व जत्रा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सर्वांना एकत्र आणण्याचे माध्यम आहे। भक्तिभावाने कोणतेही काम अशक्य नाही, मात्र पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे। समाजातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये। सरकार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा आणि योजना राबवत आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे श्री बिरलिंगेश्वर देवाची भव्य पालखी मिरवणूक। ढोल ताशांच्या कडकडाटात, भजनाच्या गजरात आणि पारंपरिक धनगरी ढोलांच्या तालावर मिरखल गावातील मुख्य भागातून ही मिरवणूक काढण्यात आली। हनुमंतवाडी रस्त्यावरील श्री बिरलिंगेश्वर मंदिरापर्यंत ही पालखी नेण्यात आली। या मिरवणुकीत महिलांनी एकाच विशिष्ट गणवेशात डोक्यावर मंगलतुष घेऊन विविध लोकगीतांवर मनमोहक नृत्य केले, ज्याने संपूर्ण मिरखल नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। या धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सुवर्णा मेत्रे, व्यंकटराव मेत्रे, सतीश पाटील, ज्ञानोबा निटुरे, मधुकर सांजे, गुंडाप्पा मेत्रे, मनोज मेत्रे, रमेश मेत्रे, शिवकुमार बेलुरे, शिवा मेत्रे, व्यंकट मेत्रे, सचिन मेत्रे, अशोक मेत्रे, गुंडाप्पा मेत्रे, बिराप्पा मेत्रे, शोभाबाई श्रीराम मेत्रे, सतीश मेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार होलसूर न्यूज मिरखल।